मुराला अनुभव कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी मोक्षरेखे आला भाग्ये विनटला साधूचा अंकिला हरिभक्त ज्ञानदेवा गोडे संगते सज्जनी हरिदिसे जनिवनी आत्मतत्वी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची हरी पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताची दुसरे चरण त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु बाबाजी सद्गुरु बाबाजी सद्गुरु योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् आता उपायवनवसन्तु जो आज्ञेचा अहेव तंतु अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा विठ्ठल साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला ठाईच मुराला अनुभव कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री माऊली महावैष्णव कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबराय आणि माऊली ज्ञानोबरायांच्या हरिपाठ ग्रंथातील सर्वांच्या परिचयाचा आणि वारकरी संप्रदायातील अत्यंत उत्कृष्ट असा हा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल भाविक मायबापू हो, आज आपल्या मौजे वाघबेट या नगरीमध्ये वाघबेट या गावी श्री संत भगवान बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचं केलेलं हे आयोजन आणि
या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याच्या आयोजनामध्ये ज्यांचं प्रामुख्याने योगदान आहे असे ऑटो रिक्षा युनियन वाघबेट तथा समस्त गावकरी मंडळ वाघबेट यांच्या वतीनं आयोजित हा भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा आणि या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यातील आजचा हा कितवा दिवस आहे? तिसरा दिवस. तृतीय दिवसाची हरिकीर्तनाची सेवा दासाकडे क्रमप्राप्त आहे आणि दास सेवेकरता प्रस्तुत आहे. विठ्ठल विठ्ठल प्रभू वैद्यनाथ भगवंत संत जगमित्र नागा यांच्या आशीर्वादाने श्री संत भगवान बाबा कलियुगामध्ये अगदी अर्वाचीन आधुनिक काळात ज्यांनी प्रत्यक्ष पांडुरंगाने ज्यांच्या रूपाने अवतार घेतला असे श्री संत भगवान बाबा वैराग्य भक्ती आणि ज्ञान यांचा समन्वय ज्यांच्याकडे आहे असे संत भगवान बाबा. ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा तळागाळात पिचत पडलेल्या अज्ञानी समाजाला ज्ञानाचा मार्ग दाखवणारे भक्तीचा मार्ग सोपा करून देणारे संत म्हणजे भगवान बाबा. युवकांनी व्यसनमुक्त व्हावं, कुप्रथा दुष्ट प्रथा वाईट प्रथा संपाव्यात याच्यासाठी आजीवन ज्यांनी प्रयत्न केले असे साक्षात ज्ञानोबरांचे अंशावतार पांडुरंगाचे अवतार म्हणजे संत भगवान बाबा आणि त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं हा सप्ताह आहे. विठ्ठल विठ्ठल विशेषत्वाने आज 22 जानेवारी आणि अयोध्या येथे भगवान श्रीरामचंद्राच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा सोहळा आज संपन्न झाला आणि संपूर्ण भारत देशामध्ये अत्यंत उत्साहानं तो सोहळा साजरा करण्यात आला. हे श्रीराम भक्तांची श्रद्धा आहे, भक्ती आहे. मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामचंद्र जे अमर्याद गुणांचे भंडार आहेत, अपरिमित गुणांची सीमाच आहेत. आई वडिलांची सेवा, गुरुभक्ती, अधर्माचा नाश, धर्माची संस्थापना, एवढंच नाही तर ज्यांची 3 गोष्टी सगळ्यांना पाठ आहेत, एक बाणी, एक वचनी आणि एक पत्नी. मर्यादा, धर्मनीती काय आहे, धर्मशास्त्र काय आहे, त्यानुसार मानवाचं जीवन काय असावं हे ज्यांच्याकडून शिकता येतं ते प्रभू श्रीरामचंद्र, आम्हा सगळ्यांचं आराध्य दैवत. गेल्या 500 वर्षापासून श्रीराम जन्मभूमीचा काही अडचणीचा भाग होता, विवाद होता न्यायालयामध्ये. भारताच्या स्वातंत्र्याच्या आधीपासूनचा वाद आहे. मुळामध्ये जी पहिली वादाची स्थिती होती ती इसवी सन 1528 मध्ये. नंतर 92ला जी घटना घडली, कार सेवकांकडून जो ढासळलेला भाग होता त्याचं प्रकरण खूप दिवस चाललं आणि 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं त्याच्याबद्दल जो निर्णय दिला, हिंदू पक्षाला ती जागा देण्यात आली आणि भगवान श्रीरामाच्या जन्मभूमीची प्राप्ती आपल्याला झाली. त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला आणि साधारणतः 1952 पासून प्रभू रामचंद्राला एका तंबूमध्ये, टेंटमध्ये राहावं लागलं. कलियुगातला वनवास थोडा जास्त लांबणीचा झाला, परंतु आज आनंदाची गोष्ट आहे की भगवान श्रीरामचंद्राची मूर्ती प्राण प्रतिष्ठा
श्री रामललांची प्रतिष्ठापना झाली. अत्यंत आनंदाचा विषय आहे. हिंदू धर्माकरता आणि धर्मातील सर्वांकरता, कारण राम आमचे आहेत आणि आम्ही रामाचे आहोत. देव माझा मी देवाचा, हेची माझी सत्यवाचा. या दृष्टीनं अत्यंत आनंदाचा सोहळा. एक श्लोक म्हणून प्रभू रामचंद्राला वंदन करू. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. रामाय रामभद्राय रामचन्द्राय मानसे रघुनाथाय नाथाय श्री सीताया पतये नमः. 2 मिनिट सगळ्यांनी रामनामाचा आपण भजन करू. आम्ही पुढे म्हणतो, सगळेजण टाळी वाजवून मागं म्हणा. फक्त 2 मिनिट. पुरुष मंडळींना विनंती आहे, आपण हात वर करा आणि माझ्या मागे भजन म्हणा. शेवटी गजर करून कीर्तन पुढे सुरू राहील. राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम राम सीता राम राम सीता राम 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 सीता राम राम राजा 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 राम राम विठ्ठल विठ्ठल भावी वाघबेटकर गावकरी मंडळी अत्यंत आवडीनं श्रद्धेनं दरवर्षी या सप्ताहाचं आयोजन करतात. ऑटो युनियन अत्यंत आवडीनं याच्यामध्ये सहभाग विशेष योगदान करतात. आनंदाची गोष्ट आहे. धर्मसंस्कृतीचा प्रचार झाला पाहिजे, संतांच्या विचारांचा प्रसार झाला पाहिजे, म्हणजे सामाजिक स्वास्थ्य आणि सामाजिक मानसिक स्वास्थ्य टिकून राहत असतं. विठ्ठल विठ्ठल अभंग ज्ञानोबरायांचा आहे, हरिपाठातला आहे, सगळ्यांच्या पाठातला आहे. हरिपाठातला आहे आणि सगळ्यांच्या हरिपाठ पाठातला आहे म्हणून सगळ्यांच्या पाठातला आहे. ठीक आहे. आणि अभंग तसा थोडा कठीण आहे. ज्ञानोबरांची भाषा आहे. पाया मजबूत असावा लागतो. मजबूत गोष्टी जरा थोड्या जास्त स्ट्रॉंग असतात, कठीण असतात, साहजिक आहे. तुकोबरांची भाषा माऊलींपेक्षा थोडी सोपी आहे.
नाथ महाराजांची थोडी सोपी आहे, पण ज्ञानोबरांची भाषा थोडी कठीण. खरं म्हणजे भाषा कठीण नाही, आम्हाला त्या भाषेची सवय नाही म्हणून कठीण वाटते. ज्ञानोबरांची भाषा फार गोड आहे. साचानी मवाळ मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. खरं आहे पण मऊ आहे, मृदू भाषेत. थोडा आहे पण रसाळ भाषेत आहे. अमृताचे कल्लोळच आहेत त्यांचे शब्द. मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. अभंगाचा तात्पर्यार्थ काय आहे? संत ज्या आत्मस्थितीला प्राप्त झाले, भगवत प्राप्त महापुरुष झाले, त्यांची स्थिती काय आहे आणि त्या संतांच्या संगतीचं महत्व काय, महात्म्य काय, हा अभंगाचा मुख्य विषय आहे. विठ्ठल विठ्ठल. माणसाचं जीवन अशा विचित्र घटनांनी भरलेलं असतं. ज्याची इच्छा असते तसं घडत नाही, आणि ज्या गोष्टी घडू नयेत असं वाटतं ते घडल्याशिवाय राहत नाही. जे अपेक्षित असतं, ज्या गोष्टीची आशा असते तसं होत नाही, आणि जी गोष्ट होऊ नये वाटतं तशा गोष्टी घडतात. संसाराची रीत आहे ती, प्रपंचातली पद्धत आहे ती, जग राहटीच तशी आहे. अनेक कारण सांगता येतील, पण परमार्थात मात्र तसं नाही. परमार्थामध्ये इच्छाच राहत नाही मुळात, आणि काही इच्छा असली तर ती भगवत कृपेनं, गुरु कृपेनं पूर्ण होतेच. कृत कृत्य झालो, कृत कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. कृतार्थता, सफलता, मनोरथाची पूर्ती, किंबहुना अपेक्षा धरली की त्याचं पूर्णत्व, हे केवळ परमार्थात शक्य आहे, भगवत भक्तीच्या क्षेत्रात शक्य आहे. बाकी प्रपंचाचा विचार थोडा वेगळा आहे. व्यवहारी जीवनामध्ये असं घडावं असं वाटतं तसं घडतच नाही. ज्यांची भेट रोज व्हावी वाटते ती माणसं कधीच भेटत नाहीत, आणि ज्यांचं तोंड पाहावं वाटत नाही त्यांचं पाहिल्याशिवाय इलाजच नसतं. काय करावं? विठ्ठल विठ्ठल. माणसाच्या जीवनाची गतीच निराळी आहे. का असं घडतं? का इच्छा पूर्ण होत नाहीत? का अपेक्षा पूर्ण होत नाहीत? कारण काय असावं? दोन कारण. एक ईश्वरीय कारण आणि एक आपल्या अंतःकरणातलं मानसिक कारण. ईश्वरीय कारण असं आहे की प्रत्येक गोष्ट प्रत्येकाच्या मनासारखी कधीच घडू शकत नाही. त्याचं कारण आहे, एक गोष्ट एक जणाच्या मनासारखी असते ती दुसऱ्याच्या मनाविरुद्ध असते. बरोबर आहे की नाही? बोला. मग सगळ्याच्या मनासारखं तर करता येत नाही.
मग काही जणांच्या मनासारखं घडणं म्हणजे काही जणांच्या मनाविरुद्ध घडणं साहजिकच आहे की नाही? हे ईश्वरीय कारण आहे आणि आमच्या अंतःकरणातलं मानसिक कारण आहे. आम्हाला एखादी गोष्ट पाहिली, एखादी गोष्ट ऐकली की त्याचा प्रभाव आमच्या मनावर होतो आणि मनाची विचार करायची पद्धत आहे आपलं मन अधिक जगत, बरोबर आपली विचार प्रवाह, विचार श्रृंखला. आधी मन काम करतं, लगेच आशा धरतं, लगेच अपेक्षा धरतं, लगेच इच्छा धरतं, आकांक्षा धरतं, वासना धरतं, कामना धरतं, शांत बसत नाही. आणि ते काम दोन गोष्टीने होतं, एक पाहण्यातून, दुसरं ऐकण्यातून. ऐकण्यातून म्हणजे शब्द. पंचमहाभूतामध्ये सगळ्यात सूक्ष्म महाभूत आहे आकाश. पृथ्वी, आप, तेज आणि वायू हे चारही महाभूत आकाशाच्याच पोटात आहेत. आणि आकाश महाभूताचा जो गुण आहे, जी तन्मात्रा आहे, ती शब्द तन्मात्रा आहे. जसं पृथ्वीची तन्मात्रा गंध आहे. अन्नम भट्टांनी तर्कसंग्रहात सांगितलं पहा, तत्रात्य गंधवती पृथ्वी ही. तसं शब्दो आकाशवान. आणि शब्द हे सगळ्यात सूक्ष्म रूप आहे. झोपलेल्या माणसाला उठवण्यासाठी त्याच्या उशाला एखादी उदबत्ती लावली तर तो उठणार नाही. फुलं नेऊन ठेवले तरी उठणार नाही. त्याच्या जवळ चांगले गुलाबजामुन नेऊन ठेवले तरी उठणार नाही. रस विषय काम करत नाही, गंध विषय काम करत नाही, पण त्याला हाक मारा, अमुकराव, तो अमुकरावच उठणार. त्याच खोलीत तमुकरावही झोपले होते, पण तमुकराव उठत नाहीत, कारण तो शब्द त्याच्या कानातून हृदयापर्यंत पोहोचतो आणि त्याला जागृतीत आणतो. म्हणून शब्द ऐकून काही गोष्टीचा फार परिणाम होतो. म्हणून जगामध्ये बऱ्याच गोष्टी चांगल्या घडणाऱ्या ऐकून वाईट घडतात आणि वाईट घडणाऱ्या गोष्टीही चांगलं ऐकून चांगल्या घडतात. उपनिषदातल्या शांतीपाठात मंत्र आहे, ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येम अक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः संस्तुष्ट्वा वशेम देवहितं जदायुः. उपनिषद सांगते भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः. हे भगवंता, आमच्या कानावर भद्र गोष्टी ऐकायला येऊ दे, आमच्या डोळ्याला चांगलं पाहायला मिळू दे. भद्रम पश्येम अक्षभिर्यजत्रः. अक्ष म्हणजे डोळे, पश्येम म्हणजे पाहणे. डोळ्याला चांगलं पाहायला मिळू दे. का? कारण दोनच गोष्टी जास्त प्रभाव टाकतात. रस्त्याने जाताना एखादी चांगली मोटरसायकल पाहिली, पाहिल्याबरोबर मन लगेच म्हणतं, ही मोटरसायकल माझ्याकडं सुद्धा असायला पाहूनच इच्छा झाली ना, तुम्हाला पाहूनच अपेक्षा झाली ना. वैराग्याची व्याख्या महर्षी पतंजलींनी फार सुंदर केलेली आहे योगदर्शन शास्त्रात. त्यांनी सांगितलं, दृष्टानुश्रविक विषय वितृष्णस्य वशिकार संज्ञा वैराग्यम. दृष्ट म्हणजे पाहिलेले आणि अनुश्रविक म्हणजे ऐकलेले विषय, त्याच्याबद्दल अनासक्त भाव होणं, आसक्ती रहित होणं, मोह रहित होणं म्हणजे वैराग्य. विठ्ठल विठ्ठल. काही विषय पाहून आहोत, काही विषय ऐकून आहोत. एखाद्या व्यक्तीची कीर्ती ऐकून असतो आपण, फलाना व्यक्ती फार चांगल्या स्वभावाचा, खूप धनवान, खूप कीर्तिवान, ऐकूनच मनावर प्रभाव होतो. आधीच प्रभावित होतात माणसं ऐकण्याने. आता ऐका बरं, बारकाईनं ऐका. ऐकण्यामध्ये फार ताकद आहे. 9व्या अध्यायाची पहिली ओवी पहा ज्ञानेश्वरी. तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. हे ऐकण्याने. आता मला सांगा, स्वर्गामधलं सुख आपण पाहून आहेत का ऐकून आहेत? पाहून आहेत ना. पाहून असला तर धन्यवाद. ऐकून आहेत. कल्पतरूचे बगीचे, कामधेनूची कळप, चिंतामणीच्या सडका,
ज्ञानेश्वरीत माऊलींनी स्वर्गच उभा केलाय की सुरतरुवरूंची उद्याने. काय किती सुंदर वर्णन. गायन करायला गंधर्व, नृत्यांगणा म्हणून अप्सरा, उर्वशी, रंभा, मेनका, तिलोत्तमा, बाकीची नावं आपापली जोडा काय असतील ते. इतकं सगळं स्वर्गाचं सुख पाहून का ऐकून ऐकून. पण आकर्षण आहे की नाही. म्हणते संसारी जन्मिजे यज्ञादिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहार. ज्ञानोबांनी सांगितलं स्वर्ग सुखाची कामना करणारे लोक आहेतच की, त्याच्यासाठी पुण्य अर्जित करावं म्हणून प्रयत्न करणारे आहेतच की. ते पुण्यमासाध्य सुरेंद्र लोका मश्नंती दिव्यान दिवी देव भोगान. देवानी सांगितलं स्वतः ते त्वं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालम क्षिणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति. काही गोष्टी ऐकून आहेत. कल्पतरू तुम्ही पाहिला का ऐकून आहेत? थोडा वेळ बसलात का त्याच्या सावलीला? आणि बरं कलियुगात कल्पतरू कोणाला सापडत नाही, नाही तर माणसाने काय काय कल्पना केल्या असत्या. चिंतामणी पाहून आहेत का ऐकून? चिंतामणी विषयीची ओवी सांगतो ज्ञानेश्वरीतली. का चिंतामणी झालया हाती सदा विजय वृत्ती आथी मनोरथी तैसा पूर्ण काम मी श्रीनिवृत्ती ज्ञानदेवो म्हणे. चिंतामणी ज्याच्या हातात आला तो नेहमी विजय वृत्तीने वागतो, कधी पराजित होतच नाही. असा चिंतामणी जर असता तर त्याच्यासाठी किती भांडणं झाली असती. समुद्र मंथनातून 14 रत्न निघाले पण भांडण फक्त अमृतासाठीच झालं. विठ्ठल विठ्ठल. ऐकून काही गोष्टीचं आकर्षण आहे, काही गोष्टीचं पाहून आकर्षण आहे. असं कपड्याचं दुकान आहे, त्याच्या बाहेर एखादा ड्रेस टांगून ठेवलेला असतो. पोरं जातात तिथून, ते ड्रेस बघितला की थांबतात आणि लगेच मित्राला म्हणतात, का रे हा ड्रेस मला घ्यायचा आहे, चल मला विचारू. गेले दुकानात, विचार काय किंमत? 2500. याच्या खिशात 650. नाही थांबा म्हणलं, थोड्या दिवसांनी का होईना पण हाच घ्यायचा. काय आहे? पाहून आकर्षण झालं डोळ्याने, काही गोष्टीचं कानाने आकर्षण झालं. चित्त आकर्षित झालं की आशा वाढते, अपेक्षा वाढते, मला हे मिळावं, माझ्याकडे याचा मालकी हक्क असावा, पेटंट पाहिजे आम्हाला प्रत्येक गोष्टीचं, हे माझंच पाहिजे. वशिकार संज्ञा वैराग्यम. वशिकार शब्दाचा अर्थ आहे मालकी हक्काची इच्छा होणं, माझं पाहिजे. काय? आणि नुसती आशा होत नाही, मन त्याच्यावर मनोराज्य करतं, कल्पना करतं. मन आणि कल्पना यांचा फार संबंध आहे. काय संबंध आहे माऊली सांगतात. वाया मन हे नाव इरहवे कल्पनाची सावेव जयाचे निसंगे जीव दशा वस्तू. कल्पना, कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा. काय असतं? कल्पना माणसाला वेगळ्याच भ्रांतीत घेऊन जाते आणि त्याचा परिणाम काय होतो बघा. ते कल्पना केल्यासारखं घडत नाही आणि आकर्षण हे फक्त मिळूपर्यंत असतं. लक्षात ठेवा, जी गोष्ट मिळालेलीच आहे त्याचं काही फार आकर्षण राहत नाही, बारकाई नाही का. जी गोष्ट मिळाली नाही त्याचं आकर्षण जास्त आहे. आणि खेदही त्याच गोष्टीचा असतो. प्रयत्न करूनही जी गोष्ट मिळत नाही खंत त्याची वाटते. एक जण 7वीच्या वर्गात 5 वेळेस परीक्षा दिली तरी नापास झाला. असा माणूस बैठकीत बसला आणि कुणी 10वी पास झाल्याचं ऐकलं की मान खाली घालतो. त्यांना म्हटलं तुम्हाला काय झालं, तुमचा काय संबंध आहे? नाही हो, हे 10वी झालं, काय पुण्यवान असेल, आम्ही 7वीला 5 वेळेस नापास झालो. खंत राहते, खेद राहतो. मी प्रयत्न करूनही मला जमलं नाही, मला मिळालं नाही. निर्धन माणसानं, अत्यंत गरीब माणसानं धनवान व्यक्ती बघितला की त्याचा हेवा वाटल्याशिवाय राहत नाही. हेवा वाटण्यापर्यंत ठीक आहे ते सात्विक माणसाचं, पण रजोगुणी तमोगुणी असला तर ईर्ष्याच होते. एवढं आमचं आयुष्य गेलं, आम्ही काय प्रयत्न केले नाही का, पण कसं मिळालं? ईर्ष्येपर्यंतही ठीक आहे, पुढे चालून द्वेष होतो त्याचा. ह्याला मिळालंय का, माझ्यात काय कमी होतं,
विठ्ठल विठ्ठल मग ते धन असो, ती संपत्ती असो, ती प्रतिष्ठा असो, ते पद असो, ते स्थळ असो, व्यक्ती असो, वस्तू असो, पदार्थ असो, काही असो, काही असो. एखादी मोटरसायकल, चांगली मोटरसायकल एखाद्याला मिळालीच नाही, प्रयत्न करूनही पैसे जुळलेच नाहीत, घेणं झालंच नाही, पण एखाद्या एकदम साधारण व्यक्तीकडे तीच गाडी दिसली, ह्याच्याकडे आहे का, अरे कशी आली, याची योग्यता आहे का, मी एवढा योग्य असून मला नाही मिळालं, द्वेषापर्यंत जातो. अनेकाची संपत्ती, 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 देखोनी दुःख मनी, देखोनी दुःख मनी चिंती, ऐसा पातकी चांडाळ. विचार करा, दुसऱ्याची संपत्ती बघून ज्याच्या मनात ईर्ष्या होते, द्वेष होतो, त्याला पापी म्हणलं शास्त्रामध्ये. पण हे घडतं, आणि नुसती ईर्ष्या द्वेष होतो नाही, त्याचा परिणाम दुःख आहे. पुन्हा मनामध्ये दुःख साठलेलं असतं, इतकं दुःख साठतं की बस ते कुठं बाहेर काढता येत नाही, बोलता येत नाही, पण मनामध्ये दुःख आहे. साधी जागा खरेदी करायची होती. जागा म्हणजे काय, एक स्थळ, एक स्थान, प्लेस. दोघा तिघात चढाओढ लागली. ह्याने सांगितलं 10 रुपयाला, ह्याने सांगितलं 11 रुपयाला, ह्याने सांगितलं मी 15 रुपयाला घेतो. ज्याने 15 रुपयाला घेतो म्हणलं होतं त्याला ते स्थळ विकलं नाही, ती जागा विकली नाही, 10 रुपयावाल्यालाच दिली देणाऱ्याने. दिल्यानंतर याला कळालं, अरे मी 15 देत होतो तरी त्याला कशी दिली रे. त्याने सांगितलं मी मालक आहे, मी काही करीन. ह्या 15 देतो म्हणणाऱ्याला वाईट वाटलं की नाही सांगा, दुःख होतं की नाही माणसाला. जे अपेक्षित आहे तसं जेव्हा घडत नाही तेव्हा दुःख होतं, आणि मन लगेच कल्पना करतं, दूरवर कल्पना करतं. एखादी गोष्ट नुसती दिसू द्या, रस्त्याने जाणारी कार दिसली, वा छान कार आहे, अहो मन इतकी तयारी करतं की आता मी घेतलीच आहे, मी ह्या कारचा मालकच झालो, मी कारमध्ये बसलो, फलाण्या गावला गेलो, इथपर्यंत मनोराज्य चालतं. कल्पना. माणूस म्हणून दुःखी आहे, म्हणून परेशान आहे, बेचैन आहे. एक नंबर. आता दुसरा क्रमांक काय का, ह्या आशेचा दुसरा परिणाम काय होतो, जी आहे ती वस्तुस्थिती, जे आहे ते समाधान मिळत नाही. माणसाला ज्या गोष्टी प्राप्त नाहीत त्याचं आकर्षण आहे. प्राप्ताचं आकर्षण नाही, अप्राप्ताचं आकर्षण आहे.
जे मिळालेलंच आहे त्याची आवडही नाही आणि गोडीही नाही, जे मिळालेलं नाही त्याची आवड आहे, त्याची गोडी आहे. हा स्वभाव आहे माणसाचा. तुमच्याकडे जे आहे त्याची किंमत नाही, तुम्हाला कधीच नसते. ते आहेच आहे ना, पण त्याची किंमत नाही. हिमालयामध्ये एक मलयागिरी चंदन नावाचा चंदन मिळतो, त्यालाच 52 चंदन असंही म्हणतात. फक्त 1-2 जागाच अशा आहेत जिथं तो मिळतो. खूप महाग आहे. मला भाव विचारू नका, त्याचे स्पेशालिस्ट वेगळे आहेत. काय लाखावर भाव आहे त्याचा. तुम्हाला पाव किलो वगैरे पाहिजे असलं तरी लाखावर भाव आहे. आणि योगायोगाने एकदा आम्ही तिकडे गेलो होतो. तुम्ही म्हणाल कशाला गेले? आम्ही आपलं तीर्थयात्रेच्या निमित्तानं गेलो होतो, त्याचा काही संबंध नाही. आणि गेल्यानंतर आम्ही पाहिलं की त्या भागामध्ये राहणारे लोक तो चंदन सकाळी पाणी तापवण्याकरता चुलीखाली जळण म्हणून घालत होते. आम्ही त्यांना विचारलं, तुम्हाला काही कळतं का? म्हणलं आमच्याकडे एवढा भाव आहे याचा, तुम्ही चुलीत जाळता लाकडं? त्यांनी सांगितलं, महाराज अडचण तशी नाही, हे लाकडं सोडून दुसरे लाकडच नाहीत, मग काय जाळावं? जे आहे त्याची किंमत नसतेच कधी. विठ्ठल विठ्ठल जे मिळालेलं आहे त्याचं फार काही आकर्षण नसतं, उलट विकर्षण होतं. त्याचा वीट येतो हळूहळू. ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत ते भोगताना इंद्रिय बोथट होतात. इंद्रियाला त्याच्यात रस उरत नाही. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. जेवायला बसल्यावर पहिला गुलाबजामुन खाताना जो आनंद आहे, जी ओढ आहे, जी गोडी आहे, जे आकर्षण आहे, गुलाबजामुन वा, ती गोडी, ती ओढ 42वा खाताना राहील का? 42वा खाऊपर्यंत ते नको नकोस झालेलं असतं. आता नकोच वाटतं. प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी तशाच आहेत. 42 वर्षांनी काय हवं वाटणार आहे तुम्हाला? मी गुलाबजामुन, आपलं 42वा गुलाबजामुन असं म्हणत होतो. विठ्ठल हळूहळू वीटच येतो, हळूहळू रस उरतच नाही. जे रूप, जे सौंदर्य पाहताना आज तुम्हाला आकर्षण वाटतंय, ते रूप आणि सौंदर्य रोजच बघायची वेळ आली तर एक दिवस असा नक्की येतो की ते पाहावंच वाटत नाही. विठ्ठल विठ्ठल कारण प्रपंचातली गोडी आवीट नाही, वीट येणारी आहे. काय संपत्तीवान माणसं सुद्धा संपत्तीत सुखी राहत नाहीत. संपत्ती असूनही बेचैन असतात. त्याचे 3 कारण. आहे ते जाईल का? येणारं बंद होईल का? आणि हे सगळं असूनही मीच मरल का? काय उपयोग आहे असून तरी? समजा मीच मेलो तर काय करायचंय? संपत्तीचं काय करायचंय? 3 गोष्टी सतवतात आणि धन फक्त 3च गोष्टीसाठी उपयोगाला येतं. काय सांगितलंय आचार्य चाणक्याने अर्थशास्त्रामध्ये? कौटिल्याचा श्लोक आहे, फार गोड शब्द आहेत. धनांते त्रिविधानि गुणानि यज्ञवत् दानं च भोगम नाशम तथैव च. धनाचे 3च उपयोग आहेत. एक म्हणजे भोग. चांगले कपडे घ्या, चांगला चष्मा घ्या, चांगले बूट घ्या, चपला घ्या, चांगलं घर बांधा, चांगली मोटरसायकल घ्या, पोरांना चांगल्या शाळेत घाला. चांगल्या म्हणजे इंग्लिश स्कूल म्हणत नाही बरं का मी, चांगले संस्कार घडवणार. काय मी एक जणाला विचारलं, पोरग पहिलीला आहे, काय फी आहे म्हणलं? त्याची फी आहे म्हणजे 1.5 लाख रुपये. काय फी वगैरे? त्याला म्हटलं बेटा काय शिकतो? ते म्हणलं 1-2. म्हटलं 1.5 लाखातही 1-2 शिकायचं बरं आहे. काय मला सांगायचं काय मुद्दा आहे की बाबा भोग भोगा. धनाचा एक उपयोग. दुसरा उपयोग आहे दान करा. किती दान करावं? स्कंद पुराण सांगतंय, दशांशेन ते दानम प्रददामी. कमीत कमी 10वा हिस्सा. माझं वार्षिक उत्पन्न जर 100 रुपये असेल तर मी 10 रुपये तरी कमीत कमी दान केले पाहिजेत. मग मंदिराचं काम असेल, गोशाळेचं गाईचं काम असेल, सप्ताह असेल, जे काय करणं होतंय कमीत कमी दशांश. बर
जास्त केलं तरी चालतं, काही बंदी नाही. दान केलं पाहिजे. एक तर भोग भोगणं, दुसरी गोष्ट दान करणं. तिसरं काय होतं धनाचं? नाशमस्तथैवच, नाशच होतो. मग तुम्हाला कुणी ना कुणी येणारच आहे. IT वाले आहेतच. IT म्हणजे इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी नाही, इन्कम टॅक्स काय ते आहेतच. त्यांच्यातून वाचले CBI वाले आहेत. ज्यांच्याकडं खूप आहे त्यांच्या मागं तर ED आहे, ते ED झाले सगळे. काय आहे बरं का, ह्या सगळ्या सेंट्रल एजन्सीज आहेत, स्टेट एजन्सीज, बऱ्याच गोष्टी आहेत, भानगडी आहेत. कुणी नाही तर मेहनत आहेच की हो. दाजी 10,000 द्या. नाही रे पैसे नाहीत. आका म्हणली कपाटात आहेत. हे जाऊन बायकोला दाब टाकते. का ग, त्याला सांगू नको म्हणलं होतं ना. मी कुठं सांगितले, त्याला कसं माहिती कपाटात आहेत. आता पैसे काय गोठ्यात ठेवता का मग? विठ्ठल विठ्ठल. ज्या धनाचा भोगही होत नाही आणि दानही होत नाही त्याचा नाश नक्की होतो. विठ्ठल विठ्ठल. जी गोष्ट उपलब्ध झाली त्याचं आकर्षण नाही. तुम्हाला सांग काय असतं, मनुष्य देह आपल्याला मिळाला पण आपल्याला किंमत नाही. देवलोकाला किंमत. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म. 33 कोटी देवांना वाटतं माणसाचा जन्म मिळाला, पण आपल्याला माणसाचा जन्म मिळाला त्याची किंमत आहे का? आपल्याला वाटतं माणूस तर आहेच ना मी, पण बाकीच्या पेक्षा धनवान कुठे? आणि स्पर्धा, ही स्पर्धा एक अशी गोष्ट आहे, आम्ही जन्मल्यापासून स्पर्धा शिकवली. शाळेत जाताना लहान लेकराला सांगते तुझा नंबर 1 आला पाहिजे बरं का, नंबर 1 ला तू पाहिजेस, टॉपला पाहिजेस. शिकवलं ती स्पर्धा, आणि ती स्पर्धा दुःख देते. आम्ही असं एका गावाला कीर्तनाला जायचं बरं का, आणि गेलं की ते एक असे शेठजी होते, त्यांच्या घरी जायचं. त्यांनी आपलं चहा वगैरे द्यायचा. महाराज महाराज हसून बोलायचे, खूप हसवायचे. हसरा स्वभाव, हसरा स्वभाव. 5 मजली घर होतं. किती मजली? 5. आणि त्यांच्या घराला खोल्या होत्या 57. किती? 57. आणि त्यांचा स्वभाव, आम्ही गेलो ना की म्हणायचं सगळं घर फिरून बघा. 5 मजले चढवत जायचं पायऱ्यावरून आणि सांगायचं इकडं 10 खोल्या आहेत, इकडं 5 हॉल आहेत, इकडं 3 किचन आहेत, इकडं 18 काय काय बघ जाऊ द्या काय असेल ते. पुन्हा दुसरा मजला, तिसरा. आता आम्ही काय 9 ते 11 कीर्तनाला गेलेले माणसं, 2 तास जे सांगेल ते हो हो म्हणायचं, चलायचं. आम्हाला काय करायचं तुमचं किती का असं काय, आम्ही आपलं गेलो. त्यांनी काय करायचं, सगळे 5ही मजले फिरून दाखवायचे. 5व्या मजल्यावर जाऊन म्हणायचं बघा इथून सगळं गाव दिसतं. म्हणजे खरंय खरंय खरंय, वा 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 वा. आता ते वा वा म्हणजे सगळं औपचारिक फॉर्मॅलिटी, काय घेणं देणं काय. आलो खाली. दुसऱ्या वर्षी गेलं तसंच, तिसऱ्या वर्षी गेलं तसंच, 4थ्या वर्षी पण गेलो. गेल्यानंतर ते बोलच ना. पहिली गोष्ट मी म्हटलं काय झालं शेठजी, काय अडचण आहे? काही नाही म्हणले महाराज, बरं आहे. म्हणले या वर्षी नाही का दाखवायचं घर? नाही म्हणले. आता काय राहिले आमचं? मी म्हटलं गुडघे दुखतात का? नाही म्हणले तसं काही नाही, मी 10 वेळेस वर खाली करतो, तसं काय नाही. बरं म्हणलं मग काय अडचण आहे? दरवर्षी दाखवतात, आम्हालाही सवय झाली म्हणलं बघायची, आता या वर्षी नाही का दाखवायचं? ते म्हणले थांबा. ते गेले, हॉलची खिडकी उघडली आणि समोर बघा म्हणले. मी म्हटलं काय झालं? समोर एक 7 मजली घर झालं होतं. म्हणले यांनी 71 खोल्या बांधल्यात, आता आमचं काय राहिलं? काय आता यांच्या किती कमी झाल्या मला सांगा तुम्ही? एक तरी कमी झाली का? काय संबंध आहे का? पण ती स्पर्धा आहे. विठ्ठल विठ्ठल. मग ती माणसं एकमेकाला गोडही बोलतात. बरं, बोलत बोलत हळूच टोचून बोलतात. आता म्हणतात तुम्ही काय लय भारी माणसं, तुमचं काय 7वा मजला वगैरे झाला, तर काय टोचून बोलतात एकमेकाला. काय असतं ते चिमटा काढण्याची पद्धत आहे. हे यांना सोसत नाही, बघवत नाही. एखाद्या आपल्या पुढं गेला ना की आपल्याला कळ लागते म्हणजे लागते. विठ्ठल विठ्ठल. एखाद्याचं पोरग तहसीलदार झालं, चांगलं वाटतं, पण बरोबर त्याच्या समोरच एक घर आहे, त्याचं पोरग डायरेक्ट कलेक्टरच झालं, IASच झालं, ती डायरेक्ट सिलेक्शन झालं. काय सांगावं.
ह्या तहसीलदाराचा जो बाप असतो ना, त्याची जी कॉलर असते ना, तो IAS झाल्यापासून जरा ढिलीच पडते. काय असतं काय कळत नाही. प्रपंचाचं रहाटगाडगच तसं आहे. इथे स्पर्धा आहे, इथे असूया आहे, इथे एकमेकाचा द्वेष आहे. आणि हा द्वेष काही लांबची माणसं करतात असं समजू नका. जवळची माणसं, एका गावात राहणारे, एका घरात राहणारे सख्खे भाऊ असू द्या, पण तो माझ्यापेक्षा पुढं किती वरून म्हणला की माझं फार प्रेम आहे भावावर वगैरे, तरी कलियुगात राम लक्ष्मण होत नसतात. विठ्ठल विठ्ठल. जाऊ द्या भावाचं, नवरा बायकोचं नातं काय आहे. ज्ञानेश्वरीमध्ये माऊली सांगतात का अर्धांगिनी जी या परी, अमृतानुभवात तर त्याच्या पुढं माऊलीने वर्णन केलंय का शक्ता आणि शाक्ती जैसे आथी आत्मिक ऐक्य स्थिती, काहीच नव्हे भेद वृत्ती स्वरूप स्थिती माझारी. अहो ऐक्यच आहे ना शक्ती आणि शिव. काय फरक आहे. अर्धांगी आणि अर्धांग म्हणले नवरा बायकोला, पण त्यांच्यातही द्वेष आहेत. आता आजकाल दोघंही नोकरदार असतात, नवऱ्याला नोकरी आणि बायकोला नोकरी, पण कोण कमी कमवतं आणि कोण जास्त कमवतं ह्याच्यात भांडणं आहेत त्यांचे. काय द्वेष आहेत त्यांचे. ती म्हणते तुम्ही माझ्यापेक्षा जास्त पगार उचलता पण तुमच्या सेविंग्स कमी आहेत. आय डोंट लाईक दिस. मर मग जाऊन. विठ्ठल विठ्ठल. द्वेष आहे. नवरा बायकोत द्वेष आहे, नवरा बायकोत ईर्ष्या आहे. काय बायको हळूच चिडवते, तुमचे केस पांढरे झाले सगळे. बाईसाहेब काळजी करू नका, तुम्ही कलर लावायचा बंद करा, खरं उघड पडल. विठ्ठल विठ्ठल. बाप लेकात द्वेष आहे, ईर्ष्या आहे. बाप म्हणतोय तू 50 वर्षाचा झालास, बाप 70 वर्षाचा, मी 50 वर्षाचा असताना 16 एकर कमवलं होतं, तू 5 एकर विकलीस. बापात आणि मुलात द्वेष आहे, ईर्ष्या आहे, भांडण आहे. काय प्रकार असावा हा सगळा. त्याचं कारण आहे. ह्या सगळ्याचं कारण काय. विद्यारण्य स्वामी सांगतात त्याचं कारण. फार गोड श्लोक आहे, ऐका बरं. दृश्यते वा श्रव्यते च विषयं कामनानुपजायन्ते चित्ताः तदा ते जीवात्मानं पतनात् दुःखदौर्मनस्यते भुंक्त्वा नरः. एखादा विषय पाहिला आणि ऐकला की त्याच्याबद्दल मनामध्ये आशा अपेक्षा आकांक्षा निर्माण होतात आणि त्या आशेच्या पूर्तीकरता केलेले प्रयत्न किंवा आशेची न झालेली पूर्ती या दोन्हीचा परिणाम दुःख आणि दौर्मनस्य अवस्था होऊन मनुष्याचं पतन होत असतं. विठ्ठल विठ्ठल. काय विचित्र प्रकार आहे मला सांगा. कशासाठी एवढं पतन झालं माणसाचं. आज नवरा बायकोत प्रेम राहिलं नाही, द्वेष करतात, ईर्ष्या करतात, भावाभावात प्रेम नाही. रामायण आम्हाला काय सांगतं. वनवास रामाला झाला होता का लक्ष्मणाला. बोला. कैकेयीनं कुणाला वनवास मागितला. रामाला वनवास झाला होता का सीतेला. बोला बोला ना. सुनबाईला वनवासाला पाठवा म्हणले होते का दशरथ राजे. सीतेला सांगितलं होतं रामाने तू येऊ नको, तू इथंच राहा. पण काय प्रेम असेल. सीता काय म्हणते. तन बिनु प्राण जिमी, तुमच्याशिवाय माझं जीवन म्हणजे शरीर आहे पण प्राण नाही. काय करायचंय. सीतेला सांगितलं तू राजाची राजकन्या आहेस, राजकुमारी आहेस, कशाला दगड गोट्यानी काट्या कुट्यानी येतीस. हिंस्र पशुपक्षी स्वापद असतात. सीतेने सांगितलं सगळी संकट मान्य आहेत पण तुमचे पाय माझ्या जवळ असतील याच्यापेक्षा मला दुसरं काय नाही पाहिजे. काय सीतेचं सत्व असावं. सीतेची स्तुती करताना गोस्वामी तुलसीदासजीने फार सुंदर श्लोक सांगितलाय. उद्भव स्थिती संहार कारिणीं क्लेशहारिणीं
सर्वश्रेयस्करीं सीतां नतोहं रामवल्लभाम्. आणि हे काय विषय वाचण्यासाठी नवरा पाहिजे नव्हता सीतेला. तुम्हाला एक माहितीच तो गोष्ट सांगतो. प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवासात होते आणि संपूर्ण काळ ब्रह्मचारी होते. विठ्ठल विठ्ठल. लग्न मिथिलेत झालं, पण नवरा बायकोचा संयोग रावणाला मारून परत आल्यावर लव अंकुश पोटात आले. एवढं लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल. काय कलियुगामध्ये पतन झालं माणसांचं. कशामुळे होतं? जेव्हा बरं प्रयत्न करून एखादा विषय मिळालाही तुम्हाला, आशा धरलीन विषय मिळाला संसारातला, तरी ते सुख टिकतं का? त्याचं उत्तर आहे नाही. का टिकत नाही? कारण थोडं वेदांतातलं कारण सांगतो. जेव्हा एखाद्या विषयाची आपल्याला प्राप्ती होते तेव्हा आपली बुद्धी तेवढ्या पुरती स्थिर होते. स्थिर झालेल्या बुद्धीमध्ये चैतन्य आत्म्याचं प्रतिबिंब पडतं. जो चैतन्य आत्मा आनंद स्वरूप आहे आणि त्या आत्म्याच्या आनंद स्वरूपाची अनुभूती बुद्धीद्वारा आपल्याला होते. कारण त्या विषयाच्या प्राप्तीने तात्कालिक बुद्धी स्थिर होते. पण स्थिर झालेली बुद्धी स्थिर टिकत नाही. त्याची दोन कारणं. एक म्हणजे प्राप्त विषयाचं आकर्षण राहत नाही आणि दुसरं म्हणजे त्याच्यापेक्षा उत्कृष्ट भोगाची इच्छा निर्माण होते. म्हणून बुद्धी पुन्हा अस्थिर होते आणि अस्थिर झालेल्या बुद्धीमध्ये चैतन्य आत्म्याचं प्रतिबिंब डळमळीत होतं आणि पुन्हा आनंदाची अनुभूती न होता पुन्हा दुःखच होतं. आता थोडं साध्या भाषेत सांगतो. आता हे सगळं वेदांतातलं बरं. एक माणूस तळ्याच्या काठावर उभा होता. त्याचं प्रतिबिंब त्याला पाण्यात स्थिर दिसत होतं. पण एक जणांनी खडा टाकला. खडा टाकल्यावर तरंग उमटले आणि तरंग उमटले की आता प्रतिबिंब दिसत. तसंच आहे आपलं. तरंगा इव सागरे. प्राप्त झालेल्या भोगापेक्षा पुढचं काहीतरी मिळवावं ही अपेक्षा. आता सांगतो, एक जणाकडे 10,000 रुपये होते. तो गेला दुकानात मोबाईल घ्यायला गेला. गेल्यानंतर त्याने सांगितलं, ए दुकानदार 10,000चा मोबाईल दाखव, भारीतला. त्याने काढला 10चा. हुशार असतात दुकानदार आणि हळूच म्हणलं, ऐका ना, ह्याच्यापेक्षा एक जर्रा भारी आहे बघा, पण 11.5ला आहे. काय ह्याने कशी तरी तडजोड करून मित्राला द्यायचे होते ते इकडंच केले, घरी द्यायचे होते ते इकडंच केले, 11.5 केले. तो घेणार एवढ्यात दुकानदार हुशार. त्याने सांगितलं, ऐका ना, 15,000ला तर असला भारी आहे, कसलाही चेहरा असला तरी चंद्रासारखा दिसतो, म्हणजे डागावाला. घेता का? घेता का? म्हणजे बघा ना, त्याच्या पुढची अपेक्षा वाढली, उत्कृष्टतेच्या भोगाची इच्छा. जाताना 10 मध्ये खूप खुश होता, पण ते पुढं गेलं. आता ते पुढं झालं, पुढचा नॅरेटिव्ह सेट झाला. ते पुढं गेलं, आणखी पुढं जातं, कुठंच तृप्ती नाही. सर्व सुखाची आशा जन्म आशा जन्म गेला. पुढे आशा वाढत राहते, बुद्धी स्थिर राहतच नाही. जे मिळाले त्याच्यात बुद्धी स्थिर राहत नाही, कधीच राहत नाही. त्याच्या पुढची अपेक्षा असते बरं का. ज्यांनी गावात घर बांधलं त्याला वाटतं एक तालुक्यावर असतं, ज्याचं तालुक्यावर आहे त्याला जिल्ह्यावर पाहिजे, ज्याला जिल्ह्यावर आहे त्याला राजधानीत पाहिजे, ज्याचं राजधानीत आहे त्याला अमेरिकेत पाहिजे, ज्याचं अमेरिकेत आहे त्याला चंद्राचे स्वप्न पडलेच. तिथली कधी प्लॉटिंग निघते काय माहिती. काय आहे
नाही तृप्ती होत. विषय सेविता कोण तृप्त झाला. बुद्धी कधी स्थिर राहत नाही. अनेक बुद्धीचे तरंग पालटती रंग. अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटते रंग. धरू जाता संग तव तो होय बाधक. मग जगायचं कसं? असंग वृत्तीने. न करे रे संग राहे रे निश्चळ. अटॅचमेंट विथ डिटॅचमेंट. विठ्ठल विठ्ठल. इतकंच मोहित व्हा संसारावर की कोणत्याही क्षणाला सगळं संपलं तरी दुःख होऊ नये. विठ्ठल विठ्ठल. कोणत्याही क्षणी तयारी पाहिजे. सगळं संपलं, धन गेलं, कीर्ती गेली, ऐश्वर्य गेलं, अगदी मरणही समोर उभं राहिलं तरीही आम्हाला कसलीच अडचण असू नये. इतकी डिटॅचमेंट पाहिजे. इतकं निर्मोही जीवन पाहिजे. न करे रे संग राहे रे निश्चळ. लागू ने दे मळ ममतेचा. संसार वृक्षाचं छेदन कशानं करावं याचं उत्तर 15व्या अध्यायात एकच आहे. असंग शस्त्रेण दृढेन चित्वा. असंगतेचं शस्त्र आहे, दुसरं काहीच करता येत नाही इथं. विठ्ठल विठ्ठल. आणि हे सगळं बोलायला सोपं आहे बरं. हे सगळं बोलायला वाचावदे परे करणे कठीण. इंद्रिया अधीन झालो देवा. काय आहे? बोलायला सगळं सोपं आहे, करणं मोठं अवघड आहे. आणि बुद्धीचे तरंग सारखे बदलतात. एक जणाने बाजारात एक सुंदर म्हैस बघितली. काय बघितली? म्हैस माहिती आहे काय? झाले रामराज्य काय होणे. धरणी धरी पीक गायी ओळल्या. म्हशी नाही बरं, मही सी. मही म्हणजे पृथ्वी. पृथ्वीकडं गायींनी तोंड घालून चरायला सुरू केलं असा अर्थ आहे. तिथं म्हशी नाहीतच त्या अभंगात. पण काही जण जोर देऊन म्हणते गायी ओळल्या म्हैशी. म्हैशी नाही, महीसी. मही 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 म्हणजे पृथ्वी. बरं. विठ्ठल विठ्ठल. एक जणाने बाजारात सुंदर म्हैस बघितली. आता म्हैस पण सुंदर असते बरं का, फक्त त्याची नजर पाहिजे तुम्हाला. काय? कशी शिंग असावी, कशी कानं, कशी चमक असावी त्वचेची. ते काळपट पण किती तजेलदार पाहिजे. आता म्हैस काळीच की हो, पण त्याच्यातही काहीतरी क्वालिटी असते बरं का. आमच्याकडे एक माणूस आहे, त्याला जनावरातलं फार कळतं. मी कधी कधी म्हणत असतो त्यांना, तुम्ही चुकून माणूस झाले राव. विठ्ठल विठ्ठल. काय आहे बघा, तोंड न उघडता ते सांगतात हे गोरं दुसं आहे का चौसं आहे. त्याच्या पुढं पण काहीतरी असतं ना. चौशाच्या पुढं काय असतं? सैदाती. सैदाती. बहुतेक त्याच्या पुढं काही नसतं. असलं तरी मला माहित नाही, जाऊ द्या. काय सांगायचंय, अनुभव असतो काही जणांना, त्याच्यातलं कळतं बरं का. काही माणसं फार हुशार, उद्या कोणता अंक निघणार आहे त्यांना आजच कळतं. नाही नाही, आपलं उजळणीतलं म्हणतोय मी. विठ्ठल विठ्ठल. जाऊ द्या, त्याच्यात विनोदाचा भाग सोडा. मला हे सांगायचंय, म्हैस फार सुंदर दिसली म्हणून त्याने एक अमुक 50-60 हजाराला म्हैस घेतली. घरी आली. घरी आणल्यानंतर ती म्हैस उभी होती. हा जवळ गेल्याबरोबर म्हशीनं असा फटकीने पाय मारला की याचा गुडघाच फुटला. तो गुडघा नीट करायला 1.25 लाख लागले. म्हैस केवढ्याला पडली बोला ना? 60 हजाराची म्हैस आणि गुडघा कितीचा फोडला? 1.25 लाख.
पण महाराज त्या म्हशीबद्दल इतकं वाईट मत झालं, म्हणला आजच्या जे भाव येईल ते लगेच हिला काढून टाकायचं म्हणलं. पण त्याची बायको काय म्हणली, तुम्हाला अक्कल नाही. काय होते म्हणले, गुडघा फुटला म्हणून. काय तुमच्या गुडघ्यात नाही तरी तुमच्यात राहिलेच काय आता. चली हुई बंदूक की कारतूस रह गए हो आप. काय राहिले म्हणली, काय त्याच्यात म्हणली, एवढी सुंदर म्हैस आहे. आणि योगायोग असा की दुसऱ्या दिवशीपासून त्या म्हैशीने 15 लिटर दूध द्यायला सुरू केलं महाराज. आणि तेवढं 20 लिटर दूध ह्याने विकाय सुरू केलं. गलती झाली का? किती द्यायली होती? 15. काय म्हणलं मी मग, किती विकलं म्हणलं? 20. चुकलं गडे, नाही का? हा, कळलं तुम्हाला. 15 निघल्यावर 20च विकत असते माणूस. विठ्ठला विठ्ठला. मग ते दूध चाललं 20 लिटर, त्याचे पैसे यायला लागले वगैरे. आणि योगायोग असा की त्यांनी स्वतःही दूध प्यायचं बरं का, बिगर मिसळलेलं वगैरे. त्याचा गुडघा असा नीट झाला. पहिला जरा तुरु तुरु चालत होता, आता तर तर चालायला लागला. त्याला तरतरी झाली महाराज. आणि त्याला वाटायला काय म्हैस भारी आहे, काय म्हैस भारी आहे, काय म्हैस भारी. पण त्या म्हशीने एका दिवशी ह्याच्या पक्क्या वैऱ्याच्या रानात जाऊन असा दुडगोस घातला की त्यानं बरोबर जाऊन ह्याच्यावर 307 करून टाकला. काळजी करू नका, आता IPC चे सगळे बदललेत, सगळे वकील बेजार आहेत. आता BNS पाठ करायचंय. पण आमचं बरं आहे, BNS म्हणजे नवीन भारतीय न्याय संहिता कायदा आला, आणखी लागू झाला नाही, जाऊ द्या, एन्फोर्समेंट बाकी आहे. मग काय सांगायचंय, सगळे वकील बेजार आहेत. पण आमचं बरं आहे, आम्ही एकदा ज्ञानेश्वरी गाथा भागवत वेद वेदांग पाठ केले की पुन्हा गरज नाही. आमचं बदलतच नाही कधी. विठ्ठला विठ्ठला. ती केस मिटवायला 2 लाख रुपये लागले. म्हैस केवढ्याला पडले? हा, विचार कर. चला पुढे सांगतो आणखी. कशी तरी मिटली. पण झालं असं की त्या म्हशीनं त्या ज्यानं केस केली होती ना, त्याचा पाय मोडून टाकला आणि त्याच्या इथं पोटात शिंग घातलं होतं. तेव्हापासून हे त्याला टरकून वागत होतं. ह्याची म्हैस इतकी मारती म्हणल्यावर हे किती मारी, कायमस्वरूपी खाली मान घालून जाईल. हे म्हणला ही म्हैस तर कधी विकायचीच नाही. खाली मान घालून चलते म्हणला. जन्मात मला दबवून चालणारा माणूस असा दबला म्हणला. आणि योगायोग असा झाला की हे गावचा सरपंचच झाला, म्हशीवाला. काय झालं? सरपंच झाला. आणि त्यानं ठरवलं की आता म्हशीचं दूधही काढायचं नाही, म्हशीची पूजा करायची असं ठरवलं. आणि सरपंचकीचा गुलाल लिहून घरी आल्याबरोबर म्हैस मरून पडली. नाही कळलं तुम्हाला? अर्थ लक्षात घ्या. ही जीवनाची वस्तुस्थिती आहे, हे वास्तविक जीवन आहे. तुम्ही सुख म्हणले की दुःख येणार. अखंड भोगवी क्लेश नाना, अखंड भोगवी क्लेश नाना, प्रबल मोह पास विषयासी गोवी, पास विषयासी गोवी, प्रबल मोह पास विषयासी गोवी, प्रबल मोह पास विषयासी गोवी, कंठ भोगवी क्लेश नाना, अखंड भोगवी क्लेश नाना, अखंड भोगवी क्लेश प्रबळ मोह पाश विषयासी गोवी, अखंड भोगवी द्वेष नाना. भयंकर पीडा सोसावी लागते, लक्षात ठेवा. आणि जेव्हा तुम्हाला सुखाची अपेक्षा नाही तेव्हाच काहीतरी चांगलं घडून येतं जीवनामध्ये, लक्षात ठेवा. आणि बुद्धीची स्थिरता न साधल्यामुळं, आणखी उत्कृष्ट भोगाची इच्छा झाल्यामुळं, अस्थिर मनामुळं
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विषयाच्या आकर्षणामुळं जी आमची ही पतित दशा झाली, काय तैसा मी एक पतित, नुसता पतित नाही, परिमी त्रिवाचा पतित पतित पतित, तैसा त्रिवाचा मी 3 वेळेस म्हणजे पतन झालेले आमचं. आम्ही ज्या स्वरूप स्थितीत असायला पाहिजे तिथं राहिलो नाही. आणि संतांची स्थिती वेगळी आहे. त्यांनी काय केलं, मनोराज्याच्या मागे गेले नाहीत. त्यांनी ओळखलं मनोमार्गे गेला तो देव खरा. मन कोणीकडे ओढून नेतं म्हणून काय त्याच्या मागे जायचे का? मी नाही जाणार. आम्ही त्याच्या मागे मनाच्या मागे जायचं नाही. अशा अपेक्षेमध्ये गुंतायचं नाही. आपलं स्वकर्म निश्चितपणानं, निस्सीम भावनेनं, निश्चयानं व्यवस्थितपणे सादर करायचं, पण आशेमध्ये न गुंता. जयाच्या ठाई पांडवा, अपेक्षे नाही रेघावा, सुखासे चढावा जयाचे आसने. प्रपंचाचं मिथ्यात्व ज्यांनी जाणलं, हे सगळं खोट आहे, काहीच खरं नाही याच्यामध्ये. संपत्ती, संबंध, नातेगोते सगळं खोटं, नावापुरतं. सगळे संगती सोबती नावाचे. आपण एकटे जन्माला आलो आणि मरणार सुद्धा आहे एकले जायाचे. काही संबंध नाही, नावाला सगळे साथी सोबती संगतीदार आहेत, खरं याच्यातलं काहीच नाही. हा ज्यांचा दृढ निश्चय झाला आणि एक भगवंत सोडून दुसऱ्या कोणत्याच गोष्टीची इच्छा नाही, अपेक्षा नाही, काहीच नाही. एक भगवंत सोडून दुसरीकडे मन गुंतवायचंच नाही. या साधनेला ज्यांनी दृढतेने केलं आणि पूर्ण विशुद्ध अशा ज्ञान अवस्थेला पोचले, ब्रह्मस्वरूपाचा ज्यांना साक्षात्कार झाला, ज्यांना ब्रह्मस्वरूप कळालं, जे स्वस्वरूपाशी ऐक्य झाले, त्यांची स्थिती काय असते? साधू बोध झाला, साधू बोध झाला, साधू बोध झाला. झाला तो नुरोनी आठेला. कोणता बोध? साधू बोध. बोध म्हणजे ज्ञानावर आरूढ होणं. आणि हे कठीण आहे. काय? किती कठीण आहे? कठोपनिषदात मंत्र आहे, येषु सर्वेषु भूतेषु गूढोत्मान प्रकाशते त्वदग्र्याया बुद्ध्याः सूक्ष्मयाः सूक्ष्मतत्व अदर्शिभिः. गूढोत्मान प्रकाशते. पंचमी विभक्तीचा प्रयोग, तत्पुरुष समास. गूढ इव आत्मा. प्रथम पद प्रधान करा. गूढ म्हणजे रहस्यमय, परम रहस्यमय आहे. जाणायला गेलं की जाणणाराच तिथे विलयित होतो. जाणो जाता जाणता हरवे, स्वस्वरूपाशी पाहता पाहावे, आणि पाहतयाही थावे तो थावोची न लगे तयासी. विठ्ठल विठ्ठल. बरं, ह्या साधू बोधावर आरूढ होण्याची साधना ही कठीण आहे.
ओंकाराच्या धनुष्यावर आत्मारूपी बाण जोडायचा आणि ब्रह्मस्वरूपाचं विंधान साधायचं, प्रमाद रहित होऊन आणि बाणाप्रमाणे तन्मयतेने. मुंडकोपनिषदातला मंत्र आहे का, प्रणवो धनुः शरोह्यात्मा ब्रह्म तल्लक्षम उच्यते अप्रमत्तेन वेद्धव्यम शरवत्तन्मयो भवेत. प्रणवो धनुष्यरो ह्या आत्मा, आत्मारूपी बाण जोडून ब्रह्मस्वरूपाचं विंधान साधायचं, प्रमाद रहित होऊन आणि तन्मयतापूर्वक. कसं तन्मय? बाणाप्रमाणे. बाणाने विंधान साधून सोडला बाण की जिथे नेम धरला तिथे लागतो. जाताना बाण म्हणत नाही दोन पाहुणे चहा घेऊन येतो, असं नाही. बाण येतो सोडला की तिथेच जातो. अप्रमत्तेन वेद्धव्यम शरवत तन्मयो भवेत. ही तन्मयता पाहिजे, तेव्हा साधू बोधापर्यंत पोहोचता येते. आणि नुरोनिया ठेला म्हणजे काय, तर तेज प्रगट झालं. जिथे ज्ञान आहे तिथे प्रकाश आहे. गीतेमध्ये श्लोक आहे, यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जिताः ज्ञानाग्नि दग्ध कर्माणाम तमाहु पंडितम बुधाः. ज्ञानाच्या अग्नीत कर्म जाळून भस्म करायचे आणि तेव्हा ज्ञानाचा प्रकाश प्राप्त होतो बरं का. आणि प्रकाश झाला की वाट बरोबर दिसते. जोपर्यंत प्रकाश नाही तोपर्यंत वाट कळत नाही. बाबा अहंकार निशी घन दाट, गुरु वचनी फुटली पहाड, गुरु वचनी फुटली वाट, पुढे माता भक्ती भेटली बरवंत, तिने मार्ग दावेला चुकट मार्ग दावेला चुकट. हरि राम गोविंद वसुदेवा, हरि राम गोविंद वसुदेवा, हरि राम गोविंद बाबा अहंकार निशी घनदाट, गुरुवचनी फुटली पहाट. ज्ञान प्रकाश आहे, गुरुचं वाक्य प्रकाश आहे, पहाट फुटते काय. आणि मग मार्ग व्यवस्थित कळतो. तिने मार्ग दाविला चोखटगा, रस्ता कळतो आणि त्या मार्गाने गेलं की मग उद्धार निश्चित आहे. नुरोनिया ठेला म्हणजे तेज प्राप्त झालं. आणि पुढे ठाईच मुराला अनुभव. अनुभवाबद्दल 18व्या अध्यायात ओवी ज्ञानेश्वरीत, संभूती जेणे संभवे विश्रांती जेथ विसवे, अनुभूती हे अनुभवे अनुभवा जया. एकाच ओवीत 3दा अनुभव शब्द आहे. अनुभूती ही अनुभवे अनुभवा जया. इथं तरत्तम प्रत्यय करून सूक्ष्म सांगितला अनुभव. अनुभूती ही म्हणजे सूक्ष्म, अनुभवे सूक्ष्मतर आणि अनुभवा म्हणजे सूक्ष्मतम, सगळ्यात सूक्ष्म. त्या अनुभूतीला प्राप्त झालो आणि परमार्थ अनुभवाची गोष्ट आहे. अनुभवे आले अंगा ते या जगा, साखर गोड ऐकून का खाऊन. बोला ना, महत्व कशाला आहे. अनुभवे गोडी वेल कळ, अनुभवे गोडी वेल कळ, तुका मने आसी न जल तोडी, हरी हरी मने आसी न जल तोडी, तुका मने आसी न जल तोडी, तुका मने आसी न जल तोडी. अनुभव गोडी वेल कळ, अनुभव गोडी वेल कळ. तुका म्हणे या
त्यासी नाही चालत तातडी अनुभवे गोडी येईल कळो. व्यवहारात सुद्धा अनुभवाला महत्व आहे, परमार्थात का असणार नाही. ठाईचं मोराला व्यवहारात सुद्धा महत्व आहे. एका पोरीचं लग्न झालं आणि ती गेली नांदायला. आता आजकालच्या पोरी म्हणजे काय बघायचंच काम नाही. त्यांचं नांदणं म्हणजे सुद्धा काय उपकारच येतात आमच्यावर. काय सांगावं, त्या सासऱ्यावर उपकार, सासूवर उपकार, नवऱ्यावर तर महा उपकार, महामाया महालक्ष्मी. काय सांगावं आता, कशा नांदतात आणि काय करतात त्यांना माहिती. तिला स्वयंपाकच येत नव्हता, थोडाही येत नव्हता, काय मॅगी पण येत नव्हती. काय गेली नांदायला नवऱ्याच्या घरी. नवऱ्याला तर काय माहिती, त्याला तर काहीच माहित नव्हतं, ओळखच नव्हती. लग्न झालं, बायकोला घेऊन आल्यानंतर 4-5 माणसं आले त्याच्या घरी पाहुणे. आणि त्यांनी हॉलमधून उठून गेला आणि म्हणला, होय ग माणसं आलेत, जेवायला कर पटकीने. ती म्हणली, खरं? ते म्हणलं, हा बाहेरून मागवा ना. ते म्हणलं, आमच्या घरात मागवित नाहीत तसलं काय, घरीच स्वयंपाक करावं लागते. ते म्हणले, मला येतच नाही. ते म्हणलं, कसंही करायचं मला माहित नाही. म्हणलं, करावंच लागते स्वयंपाक. गेलो हॉलमध्ये. हिनं विचार केला, म्हणली मला तर काहीच येत नाही, कसं करू. तिची एक मैत्रीण होती, तिला केला फोन. म्हणली, अगं मला ना स्वयंपाक येत नाही आणि मी खूप सर्च केलं. म्हणली, हाऊ टू. सध्या सगळ्यात फेमस गोष्ट आहे हाऊ टू मेक फलानं ढुंकानं. पण काही कळलं नाही म्हणली ह्याच्यात. ती मैत्रीण म्हणली, मला माहीत होतं तू लय ढ आहेस. म्हणली, तू गेलीस नांदायला की हेच भानगडी होणार आहेत, मला माहीत होतं. म्हणली, म्हणून मी तुला एक पुस्तक गिफ्ट केले. गिफ्ट खोल म्हणली. तिनं ते गिफ्ट काढलं तर खरंच पुस्तक. त्या पुस्तकाचं नाव होतं स्वयंपाक कसा करावा. काय काय नाव होतं ते? म्हणली, पान नंबर 21 काढ आणि त्याच्यावर वाच काय लिहिले, तसं तसं कर. ती म्हणली, ओके. तिनं फोन कट केला आणि 21 पान नंबर काढलं. त्याच्यावर लिहिलं होतं, आधी गॅस पेटवावा. तिनं पेटविला. नंतर लिहिलं होतं, नंतर तव्याला तेल लावावे. तिनं बरोबर खालून लावलं. पुढं काय झालं मला विचारू नका. विठ्ठला विठ्ठला व्यवहारात सुद्धा अनुभव असला तर ठीक आहे, काहीच अनुभव नसतं काय करणार आहे. एक पेशंट गेला डॉक्टरकडे बरं का, आणि त्याने ऑपरेशन होतं, सर्जन होता, सर्जन ऑपरेशन करणार डॉक्टर. ह्याला BP वाढलेला. हे माणूस काय म्हणते, डॉक्टर साहेब मला लय भीती वाटायला हो, मला लय त्रास व्हायला हो. ते म्हणलं, काय झालं एवढं, काय भ्यायला. ते म्हणला, जन्मात माझं साधं बी ऑपरेशन झालं नाही. म्हणलं, कुठं चीर सुद्धा पडली नाही अंगाला, ना आता तुम्ही माझं पोट फाडून ऑपरेशन करायला, मला लयच भीव वाटायला हो. म्हणला. डॉक्टर म्हणले, काय घाबरू नका, तुमचं जन्मात पहिलं ऑपरेशन आहे ना, मी सुद्धा डॉक्टर झाल्यापासून पहिल्यांदाच ऑपरेशन करायचं, काय घाबरू नका. ऐकल्याबरोबर अटॅक आला. जाऊ द्या विनोद, सोडून द्या, ह्याच्यात काय फार तथ्य नाही. मला सांगायचंय काय, तुम्हाला थोडं फ्रेश केलं. 11:15 झोप येते माणसाला, म्हणून आपलं जरा फ्रेश केलं. काय आहे, नीट ऐका. अनुभव नसला ना की आयुष्यात काही उपयोग नाही. जर व्यवहारात अनुभव लागतो, चुकून का होईना शिकावं लागतं. काय अनुभव म्हणजे तरी काय, चुकून शिकणे, दुसरं काय अनुभव म्हणजे. पण हा झाला व्यवहारी अनुभव. परमार्थिक अनुभव वेगळा आहे. परमार्थामध्ये जे बुद्धीच्या पलीकडे परब्रह्म तत्व आहे, परात्पर निर्गुण तत्व आहे, त्या स्वरूपाचा साक्षात्कार होणं, त्याचं नाव आहे अनुभव. आणि ते उर्मीद्वारा प्रगट करायचं नाही, तो मुरला पाहिजे. ठाईचं मुराला, हे मुरणं महत्वाचं आहे. नाही तर काय आहे, आजकाल एक माणूस म्हणला, असं कॉलर टाईट करून म्हणला, महाराज मी माळकरी झालो. म्हणलं, वा वा, चांगली गोष्ट आहे. किती दिवस झाले माळ घालून? 3रा दिवस आहे म्हणला. अरे जरा टिकव, 10-5 वर्ष होऊ दे, पुन्हा बघू. काय एवढी घाई आहे? प्राप्त काळ घडी अशी घाई. एक जण म्हणलं, आज माळ घातली, उद्या कीर्तनात चालच म्हणतो. अरे ह्यानी एवढं तप केलं ते उगाच आहे का? असं थोडी आहे. एवढं जमतं का? असं एवढी नाही ना चालत. अनुभव. लोणचं आहे ना, लोणचं, हे खार म्हणता का लोणचं म्हणता तुम्ही? काही म्हणा, काय दोन्ही एकच आहे.
लोणचं समजा त्याच्यामध्ये काय असतं ते मेथी दाणा असतो, पुन्हा त्या मोहऱ्या असतात, मीठ असतं, हळद असते, मला वाटतं अद्रक वगैरे असते का नाही मला माहीत नाही, पण काहीतरी असतं. हे जे तुम्ही घालता की नाही लोणचं घालता ना, उगं हो म्हणून नका, घालीतच नाहीत, रेडीमेड आणून खायले लोक काय. लोणचं समजा आज लोणचं आपण घातलं म्हणजे आज तयार केलं सकाळी, संध्याकाळी ते खायला काढलं, चव लागते का बोला ना. दुसऱ्या दिवशी सकाळी लागते का नाही. 15 दिवसांनी जर ते काढलं मग चव लागते की नाही बोला. का बरं? कारण ते मुरलं पाहिजे. ठाईचं मुराला परमार्थ मुरला पाहिजे. मुरलेला परमार्थ वेगळा असतो बरं का. कसा परमार्थ वेगळा असतो? मुरलेला. आणि उग पोपट पंचीचा परमार्थ वेगळा आहे. थोडंफार काहीतरी. एक जण ज्ञानेश्वरी वाचली ह्याकडेच त्याकडलं, म्हणलं महाराज मी ज्ञानेश्वरीचं पारायण केलं, मी काय साधा माणूस आहे. म्हणलं किती केलेस? म्हणलं एकच केलं. अरे वेडा आहेस का? 1,500 पारायण केलेले माणसं आहेत आमच्याकडे. विठ्ठल विठ्ठल. नवीन एखादा बघा तुम्ही गायक होऊ द्या, त्याला फार उर्मी असते, त्याला वाटतं कुठेही मला गायला मिळालं पाहिजे, मला गायला मिळालं पाहिजे. माईक दिसल्यावर तर असं काय हरखूनच जातो, बस बघायचंच काम नाही. बघा तुम्ही उर्मी असते. एखादा नवीन पोरगा पाखवा शिकायला बरं का, नवीन, तुम्हाला म्हणत नाही हो तुम्ही फार छान आहेत, खूप सुंदर वाजतात, तुमच्या हाताखाल्लं समजा नवीन पोरग, एकच बोल झाला, धागेनाता आगे घेता आणि घे घेता, दुसरं काहीच येत नाही, पण त्याला फार गडबड असते. ते म्हणते गुरुजी मला वाजू द्या. काय ते उर्मी आहे, उर्मी. त्याला काय म्हणायचं? ऊ बरं. उर्मी, नीट शब्द ऐकत चला. उर्मी असते, कुठेतरी दाखवायचंय, कुठेतरी दाखवायचंय, कुठेतरी दाखवायचंय. एक सांगू तुम्हाला, जी खरी पतिव्रता असते तिला पातिव्रत्य दाखवायची काय गरज आहे? विठ्ठल विठ्ठल. कोणत्या आईने स्वतःच्या मुलाला कधी म्हणायची गरज आहे का माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे? बोला ना. कधी म्हणते का आई? पण त्या आईची प्रत्येक क्रिया, तिचं वागणं, तिचं बोलणं, तिचं चालणं, तिच्या मनातला प्रत्येक संकल्प हा त्या लेकराच्या कल्याणासाठी असतो. हेच तिचं प्रेम असतं. कल्याणाची आस असावी हे, कल्याणाची असावी हे, कल्याणाची आस असावी पोटा आले त्याचे गुण दो. हरी हरी. कल्याणाची आस असावी हे, कल्याणाची आस असावी हे. पोटा आले त्याचे कल्याणाची आस असावी हे, कल्याणाची आस असावी हे. आले त्याचे न पाहे गुणदोष, कल्याणाची आशा असावी हे. कल्याण इच्छा करते, हेच त्या मायबापाचं प्रेम आलं. त्यांनी म्हणायची काय गरज आहे? आणि म्हणून दाखवल्याने असतं का मला सांगा? काही गोष्टी वाचाळपणाने माणसं बोलतात, अहो मी तुमचा फार फॅन आहे, मला तुमची फार आवड आहे, तुमच्याबद्दल मला खूप भारी विचार येतात वगैरे वगैरे. त्याला म्हणलं जरा पाणी आणता का? ते म्हणलं हाताने घेता का? तुमची क्रिया, तुमचं वागणं, तुमचं बोलणं, तुमची प्रत्येक गोष्ट जे सत्य आहे ते व्यक्त करतच असते. ते तोंडाने बोलायची गरजच नाही. काय विठ्ठल विठ्ठल. काळजी करू नका, माईक फिटिंग केले म्हणजे लवकर सोडणार आहे असाच त्याचा अर्थ आहे. ठाईचं मुराला अनुभव पाहिजे, परमार्थिक अनुभव मुरतो. काय म्हणून परमार्थात जितका जुना माणूस असेल तितकं त्याचं महत्व आहे. नवीन कीर्तनकार असू द्या, काय पोरग स्वर्ग असेल म्हणजे बघू जाऊ द्या काय, पण त्यांना कळावं खूप अनुभवी महाराज आहेत, खूप जुने महाराज आहेत. न ऐकणारा सुद्धा म्हणतो एकदा ऐकू, एवढे दिवस चाललेत म्हणजे काहीतरी असं. ठाईचं मुराला अनुभव. आणि 3 क्षेत्रामध्ये माणूस रिटायर होत नाही, डॉक्टर, वकील आणि महाराज कधीच रिटायर होत नाहीत. जेवढे जुने होतील तेवढं महत्व वाढतं, कमी होत नाही. विठ्ठल विठ्ठल.
ठाईच मुराला अनुभव. आणि हा भगवंताचा अनुभव ज्यांना प्राप्त झाला त्यांची कामना वासना उरत नाही, त्याच्यामुळे जन्म मरणाचा फेराही उरत नाही. कापूर पेटवला आणि प्रकाश झाला एवढीच अवस्था आहे. कापुराच्या वाते वेळ संपल्या क्षमा करा, उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी. आणि त्याच महात्म्यांना मोक्ष त्यांच्या हाती आला, मोक्ष रेखे आला भाग्ये. आणि कशामुळे घडलं तर साधूचा अंकिला हरिभक्त. संत महात्म्यांच्या संगतीमुळे हे जीवन धन्य होत असतं. साधूचा अंकिला नाटामध्ये एक अभंग आहे, तुकोबराय म्हणतात, मज ते हसतील संत. आम्हाला लोकांची चिंता नाही, लोक काय म्हणतील काय नाही. आणि लोकांची चिंता केल्यावर परमार्थ करू शकत नाही. तुम्हाला सांगतो, एक माणूस म्हणला, महाराज मला अशी माळ घाला, इतकी बारीक घाला, कोणाला दिसू नये इतकी बारीक घाला. मी म्हटलं घालूच नको. का काय एवढं असतो नाही हो, लोक नाव ठेवतात, बघा माळ आहे ह्याच्या गळ्यात. लोकांचा विचार केल्यावर तुम्ही काहीच नाही करू शकणार. लोक तैसा ओक किती ज्याचं त्याचं आहे, कुणाच्या तोंडाला हात लावणार आहेत मला सांगा. मग काय आहे, महाराज म्हणले मला लोकांशी घेणं देणं नाही. मी माझ्या परमार्थामध्ये योग्य मार्गाने चाललोय का नाही ह्याचं उत्तर मला एका ठिकाणी मिळणार. सरळ कल्पना करा फक्त, आपल्या जीवनामध्ये आपण परमार्थ करतोय, संसार करतोय, जे करतोय ते करतोय, पण ते करत असताना अचानक आपल्या समोर ज्ञानोबराय आले. आपला परमार्थ बघून ज्ञानोबरायांना हसू येईल का आनंद वाटेल, इतका विचार करा. कारण सर्टिफिकेट लोकांचं नको, संतांचं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. माझ्या परमार्थामध्ये शुकाचार्य समोर येऊन उभा राहिले, तुकोबराय समोर येऊन उभे राहिले, आणि ते जर म्हणाले वाह चांगलं चाललंय तुझं, चलू दे असंच, समजा जीवन धन्य झालं. आणि जर आपला परमार्थ बघून त्यांना हसू आलं, काय वेडाय रे, असं कसं वागायला, इतकं म्हटले संपलं ना हो. म्हणून उद्वेगले चित्त. तुकोबराय म्हटले म्हणून चित्तात उद्वेग आहे. आम्हाला दुसऱ्याचं अंकित व्हायचंच नाही. धनवानाचं अंकित झालं तर धन मिळेल, पण धनाचा उन्मत्तपणा आल्याशिवाय राहणार नाही. राजाचं अंकित झालं तर सत्ता मिळेल, पण सत्तेमुळे माणूस उन्मत्त झाल्याशिवाय राहणार नाही. पण संताचा अंकित झाला तर भगवंत मिळाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. साधूचा अंकिला हरिभक्त. आणि हे जीवनामध्ये मिळवा, बाकीचं काही मिळवायची गरज नाही. आणि परमार्थामध्ये काही गोष्टीची गोडी राहावी लागते. नाम घेता घेता गोडी वाढते. अगोदर विठ्ठल विठ्ठल मला एवढं काय नाही, पहिल्यांदा हरिपाठ वाचा, कळणारही नाही काय ते काय आहे वाटतं, पण वाचत राहा, त्याची गोडी लागते. इतकी गोडी लागते, रोज हरिपाठ म्हणत राहा. एखाद्या दिवशी नाही म्हणला तर करमत नाही, जेवायला बसलं तरी जेव वाटत नाही. का, अरे माझा हरिपाठ राहिला हो, काय बिगर हरिपाठाचं मला नाही जेव वाटत. इतकी त्याची गोडी लागते, पण लागत लागते बरं, एकदम लागत नाही. काय आहे, परमार्थ वरवर नारळासारखं कठीण आहे, आत कोमल आहे. संसार वरून वरून सगळा कोमल आहे, जरा मध्ये उतरा मग कळतं काय असते हिसका. विठ्ठल विठ्ठल. आणि रेषा मोक्षाची आली, हे परमार्थिकाचं भाग्य. मोक्ष रेखे आला, ते त्याचं भाग्य आहे. भाग्य विनाटला. माणसं म्हणत महाराज आमचा हात बघा की. म्हणलं का, काय लागले का हाताला? नाही नाही बघा ना. तरी म्हणलं काय झालं, रेष बघा की एखादी. म्हणजे काय त्या रेषेचं काय सांगू तुम्हाला, नाही म्हणजे नेमकं काही मिळेल का, काय पाहिजे तुम्हाला, नाही म्हणजे बिगर प्रयत्न करता, बिगर त्रास घेता मिळेल का काही, बघा ना काय आहे का, काही होतंय का काय आमचं काही, बघा ना. पण कुणीतरी विचारतं का, कैमे उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. मोक्ष मिळेल का, मोक्षाची रेष आहे का, धनाची रेषा बघा म्हणतात, आयुष्याची रेषा बघा म्हणतात, पोरांची रेषा, पोरींची रेषा, नवऱ्याची रेषा, बायकोची रेषा, फलाण्या रेषा, बिस्तान्या रेषा, पण मोक्षाची रेष विचारा, त्याच्यात कल्याण आहे. बाकीच्या रेषा इथंच जळणार आहेत, जळाल्यानंतरही उरते ती मोक्षाची रेष आहे. विठ्ठल विठ्ठल. आवीट गोडी परमार्थाची, संतांची, आणि संतांच्या सानिध्यात आल्याशिवाय आपल्या जीवनाचं कल्याण नाही. विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार कुमाये.
संगतीने जीवन घडतं. तुम्ही ज्याच्या संगतीत आहात त्याचा प्रभाव तुमच्यावर होतो. म्हणून जीवनात संगत आणि पंगत जपून करा, बारकाईने लक्ष देऊन करा. असंगाचा संग घडला की नुकसान व्हायला वेळ लागत नाही. म्हणून सावध राहा. ज्यांची पुण्यतिथी आहे ते भगवान बाबा आहेत. 1 मिनिट सगळेजण त्यांचं स्मरण करा. भगवान बाबा जय भगवान बाबा, भगवान बाबा जय भगवान बाबा, बाबा जय भगवान बाबा, भगवान बाबा जय भगवान बाबा, जोग महाराज जय जय भगवान बाबा, महाराज जय भगवान बाबा, वेंकट स्वामी जय जय भगवान बाबा, भगवान बाबा, वामन भाऊ जय जय भगवान बाबा, भगवान बाबा, भगवान बाबा जय 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 भगवान बाबा, संतांच्या संगतीत गेलं की भेद मावळतो. सगळीकडे एका देवाचं दर्शन होतं. ज्ञानदेवा गोडे संगती सज्जनी, ज्ञानदेवा गोडे संगती सज्जनी, ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरि दिसे जनिवने आत्मतत्वे, हरि दिसे जनिवने आत्मतत्वे, आत्मतत्वे हरि दिसे जनिवने आत्मतत्वे, हरि दिसे, हरि दिसे, हरि दिसे, हरि दिसे, हरि दिसे जनिवने, 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 हरि दिसे जनिवने आत्मतत्वे, हरि दिसे जनिवने, हरि हरि दिसे जनिवने आत्मतत्वे, 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 हरि दिसे, हरि दिसे जनिवने आत्मतत्वे, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना. पुण्याची गणना कोण करी, कोण करी, पुण्याची गणना, पुण्याची गणना कोण करी, कोण करी, कोण करी, पुण्याची गणना कोण करी. बोला पुण्याचे गणना कोण करे,
बोलावल्याबद्दल आभारी आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव जय बोलिले करुवेडे वाकुडे उत्तरे नाही विचारला अधिकार म्या बोला म्हणे ज्ञानेश्वराला खापाया वैकुंठरा समाधान तुमचे देखील भोगवेला प्रेम प्रेमारती गोविंद प्रौढानी मुग्धाव वाळते परमानंद म्हणे केशवा सिरखुनी राही आरती ज्ञान राजा महादेवल एची भावी माझ्या पंढरीचा वार करे संत संग सर्व काळ पंढरीचा वार करे विठ्ठल रुक्माई ठोबा मागणी ते गज प्रति आहे संताशी निरवी हेची उदार तू हो